नमस्कार मित्रांनो, विनिंग वेव अकॅडमी या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आपण केंद्रीय व राज्य सरकारमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी एकत्रितपणे वोकॅब्युलरीची सिरीज आपण बघत आहोत. तुम्हाला मागे स्पेलिंग एररच्या देखील काही टेस्ट जे आहेत, काही प्रश्न किंवा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन हे जे आहेत ते पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला परीक्षेत काय येतं, काय नाही, कशा प्रकारचे वन वर्ड सबस्टिट्यूशन प्रश्न असतात, हे सर्व तुम्हाला क्लॅरिटी येईल. हा वन वर्ड सबस्टिट्यूशनमधील व्हिडिओ क्रमांक 1 आहे. जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनचे जे आहेत व्हिडिओ सिरीज बनवणार आहोत. तर चला मेन प्रश्नाकडे येऊया आपण. द ॲक्ट ऑर हॅबिट ऑफ टॉकिंग इन वन स्लीप याला काय म्हटलं जातं? तर सॉमिनिलोक्यू अशा प्रकारे त्याचा उच्चार केला जातो. याचा सॉमिनिलोक्यू म्हणजे झोपेत बोलणारा असा मराठीत त्याचा अर्थ होतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, अ पर्सन हू थिंक्स दॅट बॅड थिंग्स आर मोर लाईकली टू हॅपन ऑर हू एम्पॅसाइझिस द बॅड पार्ट ऑफ सिच्युएशन. मित्रांनो, उत्तर क्रमांक 3 म्हणजे पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी आणि ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी अशा प्रकारे याचा अर्थ होतो. म्हणजे नेहमी एखाद्या बाबीवर किंवा कोणत्याही गोष्टीवर पॉझिटिव्ह न विचार करता निगेटिव्ह विचार करणं असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे, अ डायनॅमिक कॅम्पेन फॉर पॉलिटिकल सोशल ऑर युअर करिअर विथ रिलिजियस चेंज. याचा अर्थ होतो क्रुसेड वाईट गोष्टीविरुद्ध उभारलेली मोहीम. अ डायनॅमिक कंपेन म्हणजे काय? मोहीम. लक्षात असू द्या, कंपेन म्हणजे मोहीम. फॉर पॉलिटिकल सोशल ऑर युअर करिअर विथ रिलिजियस चेंज. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आता सामाजिक जसं कॅम्पेन, एखादी सती प्रतिबंधाच्या वेळेस राजा राममोहन राय यांनी जे काही उठाव केला त्या संदर्भाचा जसा प्रकारे आहे. क्रुसेड म्हणजे वाईट गोष्टीविरुद्ध उभारलेली एक मोहीम. 4 नंबरचा प्रश्न पाहूया. ॲन इमॅजिनरी आयडियल सोसायटी फ्री ऑफ पॉवर्टी अँड सफरिंग्स म्हणजे आदर्श समाज, ज्याला ओटोपिया असे म्हणतात, युटोपिया असे म्हणतात, त्याला आदर्श समाज किंवा राज्य असं म्हणतात. आणि त्याचंच जे आहे ॲन इमॅजिनरी आयडियल सोसायटी फ्री ऑफ पॉवर्टी अँड सफरिंग. त्यानंतर वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे काय? देवाच्या अस्तित्वावरच त्याचा विश्वास नाही आणि त्याला नास्तिक असं म्हणतात. तर त्याला अथिस्ट असे वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरले जातात. काय म्हणतात? अथिस्ट. पर्याय क्रमांक 1 आपलं हे उत्तर असेल. त्यानंतर ॲन अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स दॅट युजली गिव्हन ॲज ए प्रेझेंट. बुके म्हणत नाही का? बुकेची स्पेलिंग हे तुम्हाला स्पेलिंग एररला देखील बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. बुके. आता BOUQUT जरी टीचा उच्चार नसला तरी तिथं लिहावं लागतं. आणि उच्चारामध्ये बुके असंच आहे, पण टचा उच्चार अजिबात नाही. बुके आपण गिफ्ट देतो ते, म्हणजे कार्यक्रमाला ते गेल्यानंतर. अ पर्सन प्री ऑक्युपाईड विथ ॲन अनरिअलिस्टिकली ऑप्टिमिस्टिक अप्रोच ऑफ लाईफ म्हणजे अतिशय उदारपण स्वप्नाळू वृत्तीचा. तर क्विक्सॉटिक उच्चार अवघड आहेत, परंतु तुम्हाला वाचल्यानंतर वारंवार ते लक्षात राहू शकतं. आणि हे सगळं अशा प्रकारचं सेंट्रल एक्झाम आणि स्टेट गव्हर्नमेंटला देखील प्रश्न आलेले आहेत. पुढे वन हू सुपरवायझेस इन ॲन एक्झामिनेशन हॉल म्हणजे कोण असते एक्झामिनेशन हॉलवर सुपरवाईज करण्यासाठी? तुम्ही 11वी 12वी किंवा DED BED त्यानंतर कोणतेही विविध स्पर्धा परीक्षा MPSC UPSC जे असतात, तर ते इन्व्हिजिलेटर पर्यवेक्षक असं म्हणतात. तुमच्या वर्गावर पर्यवेक्षक कोण होते? पुढे अ ग्रुप ऑफ पीपल टिपिकली विथ व्हेकल्स ऑर ॲनिमल्स ट्रॅव्हलिंग टुगेदर म्हणजे जे लोक गाडीनं किंवा ॲनिमल्स जे काफिला तांडा म्हणजे प्रवास करतात लोक, त्याच्यासाठी कोणता शब्द वापरतात? तर कॅराव्हॅन असा उच्चार केला जातो, त्याला काफिला किंवा तांडा असं म्हणतात. त्यानंतर अ पर्सन अपॉइंटेड बाय 2 पार्टीज टू सॉल्व डिस्प्यूट म्हणजे मध्यस्थ नसतो का, त्याला आर्बिट्रेटर असं म्हणतात. त्याला आर्बिट्रेटर असं म्हटलं जातं. 2 शब्द आलेले आहेत, परंतु पर्याय वेगळा द्यायचा होता, पण चुकून तिथं टाईप झालेला आहे. आर्बिट्रेटर वाद मिटवण्याकरता नेमलेली व्यक्ती. त्यानंतर द स्टेट ऑफ बिईंग सब्जेक्ट टू डेथ म्हणजे
मृत्यू संख्या किंवा मृत्यू विशेषतः मोठ्या प्रमाणातील मृत्यू संख्या ज्याला म्हणतात त्याला काय म्हणतात, मॉर्टॅलिटी. बरोबर. त्यानंतर अ म्युझिकल कॉम्पोजिशन मेड अप ऑफ अ सिरीज ऑफ सॉंग्स ऑर शॉर्ट पीसेस, म्हणजे मिश्रण संगीताचं मेडली असं म्हणतात. म्युझिकल कंपोजिशन म्हणजे मिश्रण जे असते संगीताचं त्याला मेडली असं म्हटलं जातं. अ पर्सन हू एंटरटेन्स पीपल बाय डुईंग डिफिकल्ट फीट्स, म्हणजे डोंबारी किंवा कसरत करणारा जो व्यक्ती असतो त्याला ॲक्रोबॅट असं म्हणतात. त्यानंतर अ सिक्रेट ऑफ डिस्गस्ड वे ऑफ रायटिंग, सायफर गुप्तलिपी असं म्हटलं जातं. सायफर गुप्तलिपी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲन इनकन्ग्रुअस ऑर सॅओटिक मिक्सचर, त्याला म्हटलं जातं कॅकोफनी, कर्णकटू आवाज. बरोबर. म्हणजे खूप अशा प्रकारचे जे कानाला आवडत नसतात त्याला गोंधळ म्हणतात, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर लाऊड झालं तर कर्णकूट आवाज म्हणजे एकदम गोंधळाचा आवाज. पुढे अ हर्ड ऑर अ फ्लॉक ऑफ ॲनिमल्स बीइंग ड्रायव्हन इन अ बॉडी, ड्रोव म्हणजे गुरांचा कळप अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. अ ग्रुप ऑफ 3 नॉवेल्स ऑर प्लेज ईच कम्प्लीट इन इट सेल्फ, ट्रिलॉजी एकाच विषयावरील 3 साहित्यकृती. हे सर्व मुद्दाम मी टाईप केलेलं आहे, तुम्हाला देखील सोपं जावं मला देखील सोपं जावं, कारण असे बरेच इंग्रजी शब्द आहेत की ते आपल्या वाचण्यात आलेले नाहीत. हे वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आहेत आणि हे सर्व परीक्षेला आलेले प्रश्न आहेत, मी कुठलं मनानं घेतलेले नाहीत. त्यानंतर प्लेस वेअर कॉईन्स, मेडल्स ऑर टोकन्स आर मेड, त्याला म्हणतात मिंट. टाकसाळ, नाशिकला देखील आहे टाकसाळ. बरोबर. पुढे अ सेल्फ गव्हर्निंग कंट्री ऑर रिलिजन, ऑटोनॉमी म्हणजे राज्यकारभाराचे स्वातंत्र्य, सत्ताचं म्हणजे काय गव्हर्न करणं त्याला ऑटोनॉमी म्हणतात. बरोबर. वन हू डज नॉट टेक ॲनी अल्कोहोलिक ड्रिंक, जे काहीच दारू पित नाही, म्हणजे दारूला हात लावत नाही, त्याला काय म्हणतात, टिटोलर असं म्हटलं जातं. त्यानंतर अ पर्सन हू इज ट्रेन्ड टू ट्रॅव्हल इन अ स्पेस क्राफ्ट, म्हणजे त्याला ॲस्ट्रॉनॉट म्हणतात. गगनयान आपली मोहीम आहे भारताची. बरोबर. त्यामध्ये ॲस्ट्रॉनॉट पाठवणार आहेत, मानवी मोहीम आहे ही. तर त्यामध्ये जे ॲस्ट्रॉनॉट पाठवणार त्याच्यासाठी काय म्हणतात, ॲस्ट्रॉनॉट म्हणतात. अ पर्सन हू ट्रेन्ड टू ट्रॅव्हल इन स्पेस क्राफ्ट, अवकाशात फिरणारा व्यक्ती. अ पर्सन हू लिसन्स टू समवन्स प्रायव्हेट कन्व्हर्सेशन विदाऊट देम नोविंग, म्हणजे एखादी व्यक्ती जो चोरून एखाद्या व्यक्तीचं प्रायव्हेट कन्व्हर्सेशन संभाषण ऐकतं, गुपिते चोरून ऐकणारी व्यक्ती, त्याला म्हणतात ड्रॉपर अशा प्रकारचे शब्द वापरतात. त्यानंतर 23 क्रमांकाचा प्रश्न आहे. अ लार्ज बिल्डिंग विथ ॲन एक्सटेन्सिव्ह फ्लोअर एरिया टिपिकली फॉर हाऊसिंग एअरक्राफ्ट, त्याला म्हणतात हँगर. विमाने ठेवण्याकरता व त्यांची निगा राखण्याकरता असलेली भव्य इमारत किंवा शेड, म्हणजे विमान ठेवण्यासाठी बी जी जागा असते त्याला हँगर असं म्हटलं जातं. आपल्या घरचा हँगर नाही. अ लार्ज बेडरूम फॉर अ नंबर ऑफ पीपल इन अ स्कूल ऑर इन्स्टिट्यूशन, त्याला म्हणतात डॉर्मिटरी, पुष्कळ व्यक्तीसाठी झोपण्याची जागा. आता कुठेही बऱ्याच हॉस्टेलला किंवा फिरायला जे जातात सोलो ट्रॅव्हलर, शक्यतो हे डॉर्मिटरीचाच वापर करतात. एका रूममध्ये 4 बेड वगैरे असतात, रेट कमी असतात. पुढे अ ग्रुप ऑफ पीपल टिपिकली विथ व्हेकल्स ऑर ॲनिमल्स ट्रॅव्हलिंग टुगेदर, आत्ता झालं कारवा, हे डबल आलेलं आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारवा. बरोबर. आत्तापर्यंत तुम्हाला 25 प्रश्न मी वाचून दाखवलेले आहेत आणि ते दाखवलेले आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ सिरीज आपण रेग्युलर बनवणार आहोत. जेवढे शक्य होईल तेवढे आपण बनवणार आहोत आणि कव्हर करणार आहोत प्रिव्हियस इयर झालेले. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर थोडंफार आम्हाला देखील मोटिवेट येतं. बरोबर. तुम्ही सबस्क्रायबर असता जे आम्हाला काम करायला मोटिवेशन करतात, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.